शो मध्ये मला पैसे बिग बॉस पेक्षा जास्त भेटू शकतात. सोशल मीडियावरती राधाच्या नावावर बराच कॉन्टेंट निघाला. तुम्ही डान्स वरून जर मला जज करते तर हे चुकीचं आहे. आणि मी स्वतःला काय असं बोलत नाही की मी लावणी डान्सर आहे, मी लावणी सम्राज्ञी आहे. भले मी आधी बोलत होती तेव्हा मी फक्त लावणीचे शो करत होते. माझे फॅन्स लोक पण माझ्यावरती खूप नाराज झाले की सागर दादाला मी बोलली तू आता चला हवा येऊ द्या नाही करत आहेस, आपण चला हवा येऊ द्या एक नवीन शो खोलूया. आधी मी गेली तर मला माहितीच नव्हतं की हे कॅमेरे 24 तास चालू आहेत आणि ते 24 तास आपल्याला लाईव्ह बघतायत. हे असं काही मला माहित नव्हतं म्हणून कुठं पण काय पण बसून काही केलंय. मला वाटलंच नव्हतं की मी जाईल. आम्ही आता बिग बॉस नाही बघणार. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आता तुम्ही पाहताय की माझ्यासोबत कोण आहे. तर जिच्या अदेवर अख्खा महाराष्ट्र फिदा अशी आपल्या सगळ्यांची लाडकी राधा. कशी आहेस राधा? खूप छान आहे. खरं तर मिक्स फिलिंग आहे, तुला भेटायला मिळालं यासाठी आनंद पण आणि तू लवकर बाहेर आलीस याबद्दल एक छोटीशी खंत पण वाटते. ज्या क्षणी अनाऊन्स झालं ना की तू आहेस ती जी इव्हिक्ट होतेस त्या क्षणी अख्खं घर रडलं आणि बरेचसे माझ्या आसपासची माणसं पण त्यांना वाईट वाटलं की यार ही पोरगी नाही घराबाहेर यायला पाहिजे होती, खरंच साधी होती. तर तो जो क्षण होता जेव्हा ती रेड लाईट पडली त्या क्षणी काय झालं म्हणजे? मला वाटलंच नव्हतं की मी जाईल. मला असं वाटत होतं की बाकीचे लोक जातील, कारण की माझे फॅन्स मला खूप वोट करतील आणि मी खूप म्हणजे मी जशी बाहेर आहे तसंच मी रिअल खेळत होती. तर मला वाटत नव्हतं की मी बाहेर जाईल आणि मी खूप लवकर बाहेर आली. तर मला खूप टेन्शन आलं होतं की म्हणजे मी विचारच करू शकत नाही की मी एवढ्या लवकर बाहेर आले आणि मी आली. तर मला खूप टेन्शन आलं. तर माझे फॅन्स लोक पण माझ्यावरती खूप नाराज झाले की एवढ्या लवकर कसं काय. आणि मी बाहेर आल्यानंतर मी माझा इन्स्टा चेक केलं तर रिक्वेस्ट मध्ये खूप लोकांचे मेसेज होते की मॅडम आम्ही खूप सपोर्ट केला होता तुम्हाला, तुम्ही कसे काय बाहेर आले काय कळत नाहीये. परत आम्ही आता बिग बॉस नाही बघणार असं तसं खूप लोक बोलत होते. तर वाईट वाटलं मला की खूप लोकांची मनं तुटली माझ्यामुळे. नाही पण गेम आहे, होत राहतं. पण तू पाहिलंस का की तू बाहेर पडल्यानंतरच्या घरातल्यांच्या इन्स्टंट रिॲक्शन्स ज्या होत्या त्या, कारण की तू जेव्हा कॅमेरा त्यांच्यावर फिरला ना, तू बाहेर पडल्यानंतर आम्ही बघितलं की सागर दादा अनुश्री जेव्हा ढसाढसा रडतो येऊन बोलले की यार ही पोरगी नाही जायला पाहिजे होती, तीच तिची काही चूक नव्हती, म्हणजे काहीही चूक नसताना ही पोरगी घराबाहेर पडले. माझी खूप छान मैत्री झाली होती. आणि मला त्या क्षणी आम्हाला सगळे तुमचे क्षण आठवले की तुमचं ते, कारण प्रोमो पडायचे ना, तुम्ही दोघं सतत त्या प्रोमोज मध्ये आम्हाला दिसायचं की काय सागऱ्या हा किती छळतोय, किंवा तुमचं ते होतं की साताऱ्याला सुपारी द्या किंवा सासू सुनेचा ड्रामा. तर आम्ही ना तो कॉन्टेंट खूप जास्त एन्जॉय करायचो. तर त्याविषयी ऐकायला आवडेल की आणखी खूप आठवणी असतील, बऱ्याच आम्हाला नसतील पाहायला मिळाला कारण एडिट होतं त्यामुळे. तर काय काय तुला आठवतं ते? आम्ही खूप मस्ती केली आहे. पहिला हफ्ता तर मला सगळ्यांना बघण्यात आणि सगळे काय आहेत हे सगळं नोटीस करण्यामध्ये माझा एक हफ्ता गेला. दुसऱ्या हप्त्यामध्ये मी खूप एन्जॉय केलं त्या लोकांसोबत. सागर दादा सोबत मस्ती, परत जेवण बनवणं, सगळ्यांना जेवण वगैरे देणं. परत माझी ड्युटी होती राशनची. तर मला असं होतं की एवढंच राशन दिलं याच्यामध्ये मला 8 दिवस घालवायचे आहेत. मी या टेन्शन मध्ये असायची खरं तर की मला या एवढ्या राशन मध्ये मला 8 दिवस घालवायचे आहेत. तर मी खूप असं थोडं थोडं मोजकच पण सर्वांचं पोट भरलं पाहिजे ह्यावरती माझं जास्त लक्ष होतं. आणि सगळं घर त्याला मिस करते की राधा जेवण खूप छान बनवून द्यायची, आम्हाला टाइम टू टाइम द्यायची. रोशन दादा पण त्यावरती खूप रडला, कारण की मला असं वाटत होतं तो जिम वगैरे करतो तर माझ्या वाटीला किंवा अनुश्रीच्या वाटीला जे पण अंडे यायचे ते आम्ही रोशन दादाला द्यायचो की तू जिम करतोस तर तू खा, तुला गरज आहे. असं आम्हाला काय एवढं हे नाहीये. तर ते तो रडतोय ते तो सांगतोय. परत सगळ्या घरांसाठी मी खूप प्रेम दिलं आणि खूप जेवढं होईल तेवढं मी जशी बाहेर आहे तशीच मी खेळली. ठीक आहे, मिस करते मी सर्वांना. बरं, बाहेर ना सोशल मीडियावरती
राधाच्या नावावर बराच कॉन्टेंट निघाला, म्हणजे राधाच्या बोलण्याची स्टाईल असेल, म्हणजे ते आपण खूप पॉझिटिव्हली घेऊया की खूप कमी लोकांसोबत असं होतं, ट्रोलिंग बिलिंग वगैरे होत राहतं, पण ना आपल्यामुळे क्रिएटर्स लोकांना कॉन्टेंट मिळणं ही खरंच पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि तुझ्या बोलण्याची लोक ऍक्टिंग करायला लागले, तसं मिमिक करायला लागले, आणि ते लोक एन्जॉय करायला लागले, बाकीचे जेवढे प्रेक्षक आहेत. तर तू पाहिलेस कसे कॉन्टेंट, तुला कसं हो. वाटलं? मी पाहिलं, मी जेव्हा बोलते सागऱ्या वगैरे हे सगळं, कारण मला ऍक्टिंग खूप आवडते. आणि सागर दादाला मी बोलली, तू आता चला हवा येऊ द्या नाही करत आहेस, पण मला पण ऍक्टिंग खूप आवडते, आपण चला हवा येऊ द्या एक नवीन शो खोलूयात. त्यामध्ये मी माझी अशी ऍक्टिंग करेल, तू तुझी अशी कर, असं तसं आमचं खूप बोलणं चालायचं त्याच्यावरती. टाइम भेटला तर आम्ही मस्ती करत बसायचो, सागर दादा मी. परत मी कुठे पण जात असले, तो नाही दिसला तरी मी तो त्याला शोधून त्याला बोलायचे, सागऱ्या वगैरे हे ते असं, ते मिस करते मी त्याला खूप. बरं, एक मुद्दा होता तुझा जो मला ना प्रकर्षाने जाणवला, जेव्हा तू पहिल्यांदा स्टेजवर आलीस तेव्हा सुद्धा, किंवा तू घरात होतीस तेव्हा सुद्धा, आणि घरातनं बाहेर पडताना पुन्हा स्टेजवर आलीस तेव्हा, की तुझा एक पर्पज होता की मी जी कला सादर करते त्याला जे वाईट बोललं जातं, मला ती इमेज पुसायची आहे आणि ती इमेज मला चांगली करायची आहे. हे तू, हा एक म्हणतो ना मोटो होता तुझा. तर तुला वाटतं तो कितपत सफल झालाय, किंवा आता तुला संधी आहे तर तुला काय सांगायला आवडेल? मला म्हणजे आता शो मध्ये मला पैसे बिग बॉस पेक्षा जास्त भेटू शकतात, किंवा बिग बॉस मध्ये पण भेटतील, हे मी कधीच असा विचार नव्हता केला की मला इथे जास्त पैसे भेटतील किंवा तिथे पैसे जास्त भेटतील. मी फक्त हेच फोकस केलं की मला पैशाशी काही घेण्यात येणार नाही, मला फक्त बिग बॉसचा प्लॅटफॉर्म भेटलाय, ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. आणि इथे मला माझं नाव सगळ्यांना सांगायचं आहे की मी अशी नाहीये, मी अशी आहे. तुम्ही डान्सवरून जर मला जज करते तर हे चुकीचं आहे, तुम्हाला माझा स्वभाव नाही माहिती की मी कशी मुलगी आहे, तर तुम्ही डायरेक्टली मला जज नका करू. आणि मी आधी पण सांगितलं होतं की माझ्या शो मध्ये मी एकच लावणी करते, आणि मी स्वतःला काय असं बोलत नाही की मी लावणी डान्सर आहे, मी लावणी सम्राज्ञी आहे. भले मी आधी बोलत होती तेव्हा मी फक्त लावणीचे शो करत होती, आता माझा शो डीजे शो आहे, मी सगळं करते, मला वेस्टर्न येतं, लावणी येतं, सगळं सगळं करते. तर माझं म्हणणं होतं आधी पण आणि आता पण की माझा डीजे शो आहे, मी एकच लावणी करते, आणि त्या एका लावणीमध्ये जर माझी काही चुकी झाली असेल तर त्यावरती तुम्ही टीका बिंदास्त करू शकता, जर एक लावणीमध्ये जर माझी काही चुकी झाली असेल तर. बाकीच्या गोष्टीवरनं तुम्ही टीका नका करू असं. करे, तू तुझ्या याच्यावरती ठाम ठाम आहेस. आहे. बरं, आता बाहेर, आता आम्ही तर रोज बिग बॉस बघतोय, त्यामुळे आता तू घरातनं बाहेर पडल्यानंतर पण एक पॉइंट ऑफ व्ह्यू असा तयार झालाय की टोळीमध्ये जो विशाल आहे तो मुलींना पुढे करतो आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुढे चालवतो, आणि त्या बिचारा वाईट होतात, म्हणजे त्या तोंडावर पडतात, आणि तो चांगला राहतो, आणि तो मास्टर माइंड आहे, असं कुठेतरी चित्र आता दिसतंय. तुला असं वाटतं का की भाई मी जर इंडिव्हिज्युअल माझा कॉन्टेंट काढत राहिले असते, किंवा मी इंडिव्हिज्युअल राहिले असते तर बरं झालं असतं, जसा तन्वीने डिसिजन घेतला ती वेगळी झाली आणि ती छान, आता ती छान दिसते किंवा दिसू लागली आहे कुठेतरी बऱ्यापैकी, तिचं जे काही इमेज होती तिने छान व्यवस्थित त्याचा व्हाईट वॉश होऊ लागलाय. तर तसं तुझं झालं असतं का? म्हणजे दिसतीये ती छान. थोडी तरी, म्हणजे काहीतरी जे अगदीच वाईट होतं थोडंफार व्हाईट वॉश व्हायला लागलं असं दिसायला ओके, लागलं. विशालचं असं काय मला नाही वाटत, कारण की मी त्याच्यासोबत राहिली आहे. पूर्ण दिवसाचा दीड दीड तासामध्ये जर ते दाखवत हा. आहेत तर मी त्याच्यासोबत पूर्ण दिवस राहिली आहे. त्याचं मत असं होतं की आमचं म्हणजे आम्ही त्याला विचारत होतो, तू हिंदी बिग बॉस वगैरे करून आलाय तर कसं आहे जरा सांग, आमच्यासाठी हे पहिल्यांदा होतं, तर काय करायचं कुठे काय, हे लवकर क्लिक नव्हतं होत, जरी त्यांचे आदेश वगैरे येत होते ते पण लवकर क्लिक नव्हतं होत ना, की काय करायचंय आता, काय होणार आहे असं. तर आम्ही विशालला विचारायचो की काय आहे, काय नाही असं तसं, आणि तो आम्हाला समजावून सांगायचा. आणि जर आमची जिथे चुकी आहे तिथे त्या लोकांना पण तो सांगायचा, हा त्यांची चुकी आहे, मी त्यांना समजवतो. म्हणून ते बाहेर लोकांना असं वाटतंय की तो बंदूक ठेवून आमचा वापर करतोय, पण नाही, तसं नाहीये तो. म्हणजे तू या मतावर ठाम आहेस ठाम आहे, अजून. हो. बरं, आम्ही ना जेव्हा बिग बॉस मधनं लोक बाहेर येतात तेव्हा त्या कॉन्टेस्टंटचे इंटरव्ह्यू करतो, आणि तेव्हा त्यांच्याकडनं एक असं नेहमी येतं की ते घर काहीतरी वेगळं आहे, आणि त्या घरात ना किंवा त्या जगातनं बाहेर आलो ना आपण की भांडावून जायला होतं, कारण की नसतो फोन, काही नसतं, कॅमेरेच असतात, आणि ती सवय लागली असते. तर तुझ्या बाबतीत काय झालं जेव्हा तू त्या जगातनं बाहेर आलीस असा? आधी मी गेली तर मला माहितीच नव्हतं की हे कॅमेरे 24 तास चालू आहेत आणि ते 24 तास आपल्याला लाईव्ह बघतायत, हे असं काही मला माहित नव्हतं. म्हणून कुठं पण काय पण बसून काही केलंय. जेव्हा मला विशालनी सांगितलं की हे सब म्हणजे हे सगळं 24 तास चालू असणार,
याच्यावरती आपलं शूट होणार आणि ते 1.5 तासामध्ये दाखवणार असं. हम्म. तर तेव्हा थोडी कन्फ्यूज झाले, अरे बापरे, इथे सगळीकडे म्हणजे वॉशरूम सगळीकडे आपण आहे तिथे कॅमेरे, पण वॉशरूम मध्ये नाही आहेत, पण बाहेरच्या ज्या हो, हो. एरियामध्ये तिथे सगळीकडे कॅमेरे आहेत. खूप टेन्शन यायचं की चुकून आपण बाहेर आलो, काय झालं वगैरे असं तसं वाटायचं. पण ठीक आहे, चांगलं आहे बिग बॉसचं घर. प्रत्येकांना संधी भेटली पाहिजे, कारण तिकडनं खूप काही शिकायला भेटतं आणि मला खूप काही शिकायला भेटलंय आणि मी आता जास्त स्ट्रॉंग झाली मला असं वाटतंय. तर मला जाता जाता शेवटचं विचारायला आवडेल की आता तिथे तुला कळलं नव्हतं की कॅमेराज आहेत असं आहे, पण आता तिथनं बाहेर आली असेल, त्या कॅमेऱ्याची सवय लागली असेल किंवा फोन नसण्याची सवय लागली असेल, लोकांच्या सतत आसपास काहीही मनोरंजनाचं साधन नसण्याची सवय लागली असेल किंवा टाइम न बघण्याची सवय लागली हो असेल, हो तर ते तिथे काय होते सध्या तुला? जसं आपण परदेशात आल्यावर आपल्याला हा, कळत नाही ना, हो हो. तसं तसं काय होतं तुला? तर घरी म्हणजे पहिला फोन वॉशरूमला जा किंवा इथे तिथे फोन घ्यायची सवय, आता ते फोनची सवय पूर्ण अशी सुटली आहे. लवकर क्लिक नाही होत, अरे माझा फोन आहे. बिग बॉसच्या घरामध्ये नवीन नवीन गेल्यानंतर असं व्हायचं, अरे माझा फोन कुठे आहे, असं 2-3 दिवस तर मला असंच झालं, फोन कुठे फोन कुठे असं. प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? बिग बॉसच्या घरामध्ये मला खूप मोठी संधी होती, पण ती मला लवकर कळाली नाही. परत संधी भेटली तर मी नक्की दुसरी राधा काय असते हे मी दाखवेल तुम्हाला. आणि परत माझा एक मराठी चित्रपट येतोय, तर त्या चित्रपटासाठी तुम्ही मला खूप जास्त प्रेम द्या, जसं बिग बॉस मध्ये दिलं तसं. बस एवढंच सांगते. थँक्यू थँक्यू. सो